राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 बहुमताने ठराव मंजूर केल्यास संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. मी तुम्हाला जे आत्ता म्हणलं की राज्यसूचीवर पण ते कायदे करू शकतात. सर ते कधी करणार? जेव्हा राज्यसभा 2/3 बहुमताने ठराव मंजूर करेल तेव्हाच मग संसद राज्यसूचीतील विषयावर राष्ट्रीय हितासाठी कायदा करू शकते. 2/3 लक्षात ठेवा, 2/3. 6. केंद्र राज्य दरम्यान कार्यकारी अधिकाराबाबत परस्पर प्रदत्तीकरण म्हणजे डेलिगेशन होऊ शकतं का? तर यस, होऊ शकतं. डेलिगेशन म्हणजे काय आहे की बाबा केंद्र सरकार म्हणेल राज्य सरकारला हे घ्या, तुम्ही हे अधिकार वापरा, कार्यकारी अधिकार तुम्ही वापरू शकता. किंवा मग राज्य सरकार म्हणेल की बघा हे आमच्या अधिकारात येतं, पण ठीक आहे तुम्ही करा, हे काम तुम्ही करा, आम्ही तुम्हाला डेलिगेट करतो, म्हणजे तुमच्याकडे सोपवतो. तर याला म्हणणार आपण डेलिगेशन.